दुपारचे साधे सिंपल जेवण. आज आपण बाजरीची भाकरी आणि त्यासोबत मेथीची भाजी साधी सिंपल मुगाची डाळ टाकून बघणार आहोत. खायला एकदम टेस्टी व पोटभरीचे असे हे चविष्ट असे दुपारचे जेवण. चला तर मग मी हिमगौरी तुमचे खूप खूप स्वागत करत आहे माझ्या हिमगौरी लाईफ या यूट्यूब चॅनलवर. आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे. तेल गरम झाले की इथे लसणाची मी 5 टाकलेली आहे आणि 4-5 इथे हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत. मेथीची भाजी तिखट तुम्हाला जशी हवी आहे तिखट तशी तुम्ही इथे मिरच्या ॲड करू शकता. छान इथं कांद्याची पात व मिरच्या चांगल्या परतल्या गेल्या की इथे 1 जुडी एवढी मेथी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता ही मेथी आपल्याला यामध्ये फोडणीमध्ये टाकून द्यायची आहे व आपण इथे भिजवलेली मुगाची डाळ टाकायची आहे. मी इथे 2 चमचे एवढी मुगाची डाळ 10 ते 15 मिनटं भिजवून ठेवलेली होती. मुगाची डाळ ही लवकर शिजते त्यामुळे इथे तुम्ही 5-10 मिनटं डाळ भिजवली तरीही चालेल. आता ही डाळ टाकून झाल्यानंतर आपल्याला मेथी वर खाली करून घ्यायची आहे व इथे आपल्याला मीठ लगेच टाकायचं नाही. तर छान मिक्स झाल्यानंतर इथे झाकण लावून मी 1-2 मिनटं ही भाजी अशीच ठेवणार आहे. तोपर्यंत आपण साईडला बाजरीच्या भाकरी करायला घेऊयात. बाजरीची भाकरी आणि मेथीची भाजी खायला एकदम चविष्ट लागते. आता इथं पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे व मस्त इथे भाकरी आपल्याला थापून घ्यायच्या आहेत. तुम्ही कोणतीही भाकरी करू शकता, ज्वारीची, बाजरीची. त्यासोबत ज्वारीच्या भाकरीसोबतही ही मेथीची भाजी टेस्टीच लागते. आता इथे मी 2-3 बाजरीच्या भाकरी करून घेणार आहेत. मस्त इथे दुपारचे पोटभरीचे असे साधे सिंपल आपले जेवण रेडी होते झटपट असे. साईडला मेथीची भाजीही होते लवकर आणि इथे भाकरीही आपल्या होतात. तर अशा प्रकारे मी इथे बाजरीच्या भाकरी करून घेतलेल्या आहेत. मस्त इथे आपली भाकरी इथे बघा झालेली आहे आणि साईडला इथे मेथीची भाजी आपली होत आहे. तर पलटी करून घेऊया आपण भाकरी. साईडला मेथीची भाजी आपली झाली आहे का नाही बघूया. इथे आपली डाळ इथे मुगाची डाळ शिजली पाहिजे. तर बघा मुगाची डाळ थोडीशी फुलली गेलेली आहे. तर मेथीची भाजी जास्त होत नाही, मेथीची भाजी ही आकसते. तर बघा आपण इथे मीठ आता टाकणार आहोत. मीठ टाकल्यानंतर पुन्हा इथे मेथीच्या भाजीला पाणी सुटते. तर मीठ टाकल्यानंतर पुन्हा झाकण लावून ठेवायचं आहे. आता यामध्येच आपली ही मुगाची डाळ चांगली शिजून निघणार आहे. छान इथे मऊ होते मुगाची डाळ. मस्त इथे आपली मेथीची भाजी 10 ते 5-10 मिनटात रेडी होते. जास्त वेळ लागत नाही मेथीची भाजी व्हायला. अशा प्रकारे इथे आपल्या भाकरी ही साईडला करून होतात झटपट अशी. मस्त इथे आपली बाजरीची भाकरी ही रेडी झालेली आहे. अशा प्रकारे मी इथे सगळ्या इथे बाजरीच्या भाकरी करून घेतलेल्या आहेत. मस्त खमंग इथे बाजरीची भाकरी भाजली गेलेली आहे. तुम्ही साईडला बघा इथे मेथीची भाजी ही आपली इथे रेडी झालेली आहे. एकदम सुकीही नाही, ओलसर थोडीशी ठेवायची. इथे आपण नंतर शेंगदाण्याचा कूटही टाकणार आहोत. इथे मुगाची डाळ बघा छान अशी मऊ शिजली गेलेली आहे. आता मी यामध्ये अजून थोड्या वेळ 1-2 मिनटं झाकून ठेवणार आहे. नंतर इथे आपल्याला शेंगदाण्याचा शेवटी इथे कूट टाकायचा आहे. छान इथे मेथीची भाजी व मुगाची डाळ इथे शिजली गेलेली आहे. आता मी यामध्ये चमचाभर एवढा शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे. शेंगदाण्याचा कूट हा ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचा असेल तर टाका, नाही टाकले तरीही मेथीची भाजी अशीही छान लागते खायला. एकदम बारीकही नाही, शेंगदाण्याचा कूट ओबडधोबड वाटून टाकायचा आहे. छान लागतं शेंगदाणे मध्ये आलेले. अशा प्रकारे इथे आपली साधी सिंपल दुपारचे जेवण व मेथीची भाजी रेडी झालेली आहे. भाजी भाकरी बघा मस्त इथे मेथीची भाजी आपली रेडी झालेली आहे. मस्त इथे ताटामध्ये
बाजरीची भाकरी आणि त्यावर मेथीची भाजी. मस्तपैकी दुपारी पोटभरीचे असे जेवण होते. त्यासोबत तुम्ही एखादी चटणी, लोणचं, कांदा घेऊ शकता. अशा प्रकारे तुम्हालाही माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवा. धन्यवाद. थँक्यू.